बऱ्याचशा नवीन युट्यूब क्रिएटरला कायम हा प्रश्न पडतो की आपण आपल्या व्हिडिओमध्ये टायटल टॅग डिस्क्रिप्शन का भरायचं असतं, किंवा आपण आपल्या व्हिडिओमध्ये टायटल टॅग डिस्क्रिप्शन जर भरलं नाही तर काय होईल, किंवा आपण आपल्या व्हिडिओमध्ये चुकीचे टायटल टॅग डिस्क्रिप्शन भरले किंवा अर्धवटच एक दोन शब्दाचे टायटल टॅग डिस्क्रिप्शन भरले तर आपल्या चॅनलवरती काय इफेक्ट होईल, किंवा आपल्या व्हिडिओवरती यामुळे काय इफेक्ट होईल, तर यामुळे आपल्या चॅनलवरती काय इफेक्ट होणार आहे, किंवा आपल्या मॉनिटायझेशन मध्ये काही प्रॉब्लेम येणार आहे का, ते मी आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर नमस्कार मित्रांनो, मी संतोष. सुरुवातीला मी तुम्हाला सांगत आहे की आपण आपल्या व्हिडिओमध्ये जर टायटल टॅग डिस्क्रिप्शन हे जर व्यवस्थित भरले नाही, किंवा चुकीचे भरले किंवा भरलेच नाही, तर यामुळे आपल्या व्हिडिओवरती किंवा आपल्या यामुळे तुमच्या व्हिडिओमध्ये 2-3 प्रकारचं नुकसान होणार आहे. तसंच तुमच्या चॅनलवरती सुद्धा यामुळे नुकसान होणार आहे. तर यातलं पहिलं आहे तुमच्या व्हिडिओचा परफॉर्मन्स. मित्रांनो, तुम्ही तुमच्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करताय आणि तुमच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर टायटल डिस्क्रिप्शन टॅग हे जर भरले नाही, तर युट्यूबला हे समजत नाही की तुमचा व्हिडिओ कुठल्या विषयी बनलेला आहे, त्याचा ऑडियन्स कोण आहे, कुठल्या ऑडियन्स पर्यंत तो तुमचा व्हिडिओ पाठवायचा आहे. तुम्ही व्हिडिओ तर खूप छान बनवलाय, पण युट्यूबला तुम्ही टायटल डिस्क्रिप्शन टॅग हे भरले नाही, त्याच्यामुळे हे समजत नाही की ह्याचा ऍक्च्युअल ऑडियन्स कोण आहे. त्यामुळे काय होतं की युट्यूब असा कुठल्याही ऑडियन्स पर्यंत तुमचा व्हिडिओ पाठवतो, पण जर तुमचा व्हिडिओ अशा ऑडियन्स पर्यंत गेला की त्या ऑडियन्सला तुमच्या व्हिडिओमध्ये बिलकुल इंटरेस्ट नाही, अशा ऑडियन्स पर्यंत जर तुमचे व्हिडिओ गेले तर ती लोक असे व्हिडिओ बघत नाही. युट्यूब तुमच्या व्हिडिओला प्रमोट तर करताय, पण ते ऑडियन्स पर्यंत तुमचा व्हिडिओ जाऊन जर तो ऑडियन्स तुमचा व्हिडिओ बघत नसेल, तर यामुळे काय होतं, तुमच्या व्हिडिओचे इम्प्रेशन डाऊन होतं. तुमच्या व्हिडिओचं इम्प्रेशन डाऊन झाल्यामुळे तुमचा व्हिडिओ खूप चांगला बनलेला असला तरी योग्य ऑडियन्स पर्यंत न पोहोचल्यामुळे तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज मिळत नाहीत. दुसरा इफेक्ट आहे रेव्हेन्यू. मित्रांनो, आपण युट्यूब वरती व्हिडिओ का अपलोड करतो, की आपल्याला असं वाटतं आपला चॅनल मॉनिटाईज होऊन आपल्याला आपल्या व्हिडिओपासून काही रेव्हेन्यू मिळावा, आपल्याला काहीतरी त्यापासून अर्निंग व्हावं. मित्रांनो, तुम्ही तुमच्या व्हिडिओला जर टायटल टॅग डिस्क्रिप्शनच भरले नाही, तर तुमच्या व्हिडिओला जर डिस्क्रिप्शन टॅग टायटल नसेल, तर ऍडव्हर्टायझरला हे समजत नाही हा व्हिडिओ कुठल्या विषयावर बनलेला आहे, त्याला कुठली ऍड द्यावी हे ऍडव्हर्टायझरला समजत नाही. त्यामुळे बरेचदा काय होतं, अशा व्हिडिओला ऍड रन होत नाही. आणि जर मित्रांनो तुमच्या व्हिडिओवरती ऍडच रन झाल्या नाही, तर तुम्हाला रेव्हेन्यू कुठून मिळणार. तुमच्या व्हिडिओला जरी खूप सारे व्ह्यूज मिळाले, पण त्याच्यावरती ऍड नसल्या कारणाने तुम्हाला त्याचा रेव्हेन्यू मिळत नाही, तुम्हाला त्या व्हिडिओपासून काही अर्निंग सुद्धा होत नाही. तिसरा आहे मॉनिटायझेशन. मित्रांनो, जर तुम्ही तुमच्या व्हिडिओवरती टायटल टॅग डिस्क्रिप्शन भरत नसाल, तर यामुळे काय होत आहे की आता एआय सिस्टीममुळे युट्यूबला असे व्हिडिओ पटकन समजून येतात. तुमच्या अशा व्हिडिओवरती, किंवा तुम्ही जर तुमच्या व्हिडिओमध्ये काही चुकीचे टायटल टॅग डिस्क्रिप्शन भरलेले आहेत, तर एआय सिस्टीममुळे असे व्हिडिओ युट्यूबला पटकन समजून येतात. तुम्ही युट्यूबच्या पॉलिसीचे उल्लंघन करता हे यामध्ये दिसून येतं. तुम्ही जर अशा युट्यूबच्या पॉलिसीचे उल्लंघन केले तर तुम्हाला यामुळे स्ट्राईक सुद्धा येऊ शकते, तुमच्या व्हिडिओला स्ट्राईक सुद्धा येऊ शकते, किंवा मॉनिटाईज असलेला चॅनल सुद्धा डिमॉनिटाईज होऊ शकतो. किंवा आतापर्यंत तुमचं चॅनल मॉनिटाईज नाहीये, पण तुम्ही तुमच्या व्हिडिओना अशा प्रकारच्या काही चुका करताय की ज्यामुळे तुमच्या मॉनिटायझेशन मध्ये यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतो. तुमच्या चॅनलने मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया पूर्ण केलाय आणि तुम्ही असे व्हिडिओ जर मॉनिटायझेशन साठी अप्लाय करताय, तर हे व्हिडिओ मॉनिटायझेशन मध्ये रिजेक्ट होतात. तुमचं चॅनल मॉनिटायझेशन मध्ये रिजेक्ट होऊ शकतं. तर मित्रांनो, मी तुम्हाला एक सल्ला देतोय, तुमच्या चॅनलचा मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया पूर्ण होत आलेला आहे आणि आता तुम्ही काही दिवसांमध्ये मॉनिटायझेशन साठी अप्लाय करणार आहे, पण तुमच्या व्हिडिओमध्ये जर काही अशी गडबड असेल, टायटल टॅग डिस्क्रिप्शन मध्ये काही गडबड असेल, काही चुकीचे टॅग टायटल डिस्क्रिप्शन जर तुम्ही भरलेले असतील, तर त्यामध्ये आजच सुधारणा करा आणि मग तुम्ही चॅनल मॉनिटायझेशन साठी अप्लाय करा. यामध्ये तुम्हाला मॉनिटायझेशन साठी कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाहीये. जर तुमच्या व्हिडिओमध्ये असे काही चुकीचे टॅग टायटल डिस्क्रिप्शन भरले असतील किंवा अर्धवट भरले असतील, तर तुम्ही तुमच्या वायटी स्टुडिओ मध्ये जाऊन एडिट बटनवर क्लिक करून हे एडिट करू शकताय. त्यामध्ये पूर्ण टायटल टॅग डिस्क्रिप्शन तुम्ही भरा. जर चुकीचे काही भरले असतील तर ते रिमूव्ह करून पुन्हा त्यामध्ये नव्याने व्हिडिओ रिलेटेड टॅग टायटल डिस्क्रिप्शन ऍड करा. तर नक्कीच तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजले असेल की आपल्या व्हिडिओसाठी टायटल टॅग डिस्क्रिप्शन किती महत्वाचे आहे. तर आता इथून पुढे तुम्ही असे अर्धवट टायटल टॅग डिस्क्रिप्शन किंवा चुकीचे टायटल टॅग डिस्क्रिप्शन आपल्या व्हिडिओमध्ये ठेवू नका. तुम्ही प्रत्येक व्हिडिओ काळजीने चेक करा आणि मगच मॉनिटायझेशन साठी अप्लाय करा. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.